एकदा महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री AR अंतुले हायकोर्टाचे जज व्यंकटराव देशपांडे यांच्या इथे लग्नाच्या एका कार्यक्रमात गेले होते. त्यांची एंट्री होता सर्वजण जागेवर उठून उभे राहिले, परंतु कोपऱ्यातील एक व्यक्ती तसाच खाली बसलेला होता. यावरती मुख्यमंत्री अंतुले रागावून म्हणाले की मुख्यमंत्री आलेले असताना साधं उभं राहण्याचे मॅनर्स नाहीत का? त्यावरती देशपांडेंनी त्या व्यक्तीला उठवत मुख्यमंत्र्यांशी ओळख करून दिली की हे उत्तमराव अग्निहोत्री आहेत. हे अंध असून नावाजलेले संगीत तज्ञ तर आहेतच, यांना सुरमणी पुरस्कार देखील मिळालाय. हे ऐकून मुख्यमंत्र्यांना गिल्टी फील झालं. त्यांच्या पत्नी तर तिथेच त्यांच्यावरती चिडल्या. झालेल्या घटनेमुळे अस्वस्थ झालेले अंतुले जेवण न करता तसेच वर्ष बंगल्यावर निघून गेले. आले त्यांनी लगेच आपल्या पियेला बोलावून घेतले आणि म्हणाले की शिंदे, माझ्या हातून खूप मोठी चूक झालीये. नुसता माफी मागून फायदा नाही, तर यांच्यासाठी काहीतरी मला करायला हवं. त्यांच्या पियेने माहिती दिली की अग्निहोत्री यांनी सरकारकडे मुंबईत घर मिळावे म्हणून अर्ज केला होता, पण यावरती सरकारने काही केले नाहीये. तेव्हा लगेच अंतुलेंनी जागेवर GR तर काढला, सोबतच मुख्यमंत्री निधीतून 48,000 रुपयांचा चेक देखील उत्तमराव अग्निहोत्री यांच्या नावाने काढला आणि रातोरात फ्लॅटला चकाचक करून सकाळी 9 वाजताच गृहप्रवेश करण्याचे आमंत्रण देखील दिले. तसेच अग्निहोत्री यांना विद्यापीठात नोकरीला देखील लावून दिले. असा आपल्या हातून घडलेल्या चुकीचे प्रायश्चित करणारा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राने बघितला नाही. बॅरिस्टर अंतुले खरंच एक महान नेता होते. त्यांचा हा किस्सा एक लाईक करून सर्वांसोबत शेअर करा.